लोकांच्या कुशीत वसलेला निसर्गाने भरभरून नटलेला एक समुद्र किनारा. समोर पसरलेला अथंग निळा समुद्र, किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा आणि दोन्ही बाजूंनी दिसणारी हिरवीगार नारळाची झाडं. हा नजारा ड्रोन मधून पाहिला की मन अक्षरशः थांबतं. मुरुडचा निसर्ग खूपच वेगळा आहे. येथे समुद्र किनारा फक्त पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. शांतता, मोकळेपणा आणि कोकणाची खरी ओळख या सगळ्यांचा संगम म्हणजे मुरुड. स्वच्छ हवा, मोकळा बीच आणि आजूबाजूला पसरलेलं नैसर्गिक सौंदर्य यामुळे मुरुड बीच प्रत्येक ट्रॅव्हलर लव्हरसाठी खास ठिकाण ठरतं. तर मित्रांनो, या सुंदर मुरुडच्या निसर्ग सौंदर्यात आज आपण पूर्णपणे हरवून जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, मी आता आहे मुरुडला. मुरुड म्हणजे कुठलं मुरुड? तर मित्रांनो, मुरुड जंजिराचा जो किल्ला आहे तिथं असलेलं आहे मुरुड. आणि या मुरुडमध्ये मी आता सकाळ मस्तपैकी बीचवरती आलो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा आहे मुरुडचा बीच. खरं तर या बीचवरती थांबण्याचं कारण काय मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो मी. या बीचवरती जर तुम्ही कधी सुद्धा तर तुम्ही जंजिराला आले आणि तुम्हाला स्टे करायचा ऑप्शन जर तुमच्याकडं तुम्हाला पाहिजे असेल, तर माझं म्हणणं आहे तुम्ही जर स्टेच करायचंच असेल तर तुम्ही नक्कीच या मुरुडच्या बीचवरती करा. कारण त्याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, इथं खूप सुंदर असं व्ह्यू पॉईंट करण्यात आलेले आहे, ज्याच्यामधनं तुम्ही मस्तपैकी हा समुद्राचा व्ह्यू पॉईंट पाहू शकताय. आणि महत्त्वाचं काय आहे तर मित्रांनो, हा बीच जो आहे ना तो लांबलचक आहे आणि मस्तपैकी आहे ना लोकांना खरं तर फिरण्यासाठी आणि एकदम सेफ असा हा बीच इथं समजला जातो. आणि त्यामुळे तुम्ही कधी आले तर नक्कीच तुम्ही एकदा तरी ह्या मुरुडच्या बीचला नक्की स्टे करा. तर चला आपण इथं असलेलं अजून काय काय बघता येईल तुम्हाला ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, समोर जो दिसतो ना तुम्हाला त्या बाजूला, तो आहे पद्मदुर्ग किल्ला. आणि तुम्हाला पद्मदुर्ग किल्ल्याला जायचं असेल तर तुम्हाला बघा समोर या बोटी लागलेल्या दिसते. ते या बोटीमधून तुम्ही पद्मदुर्ग किल्ल्याला जाऊ शकता. आणि पद्मदुर्ग किल्ल्यासाठी तुम्हाला साधारण, तर मित्रांनो, तुम्ही ते पद्मदुर्ग किल्लासुद्धा पाहायला जाऊ शकता. जर तुम्ही पद्मदुर्ग किल्ला अजूनही पाहिला नसेल तर माझा व्हिडिओ आहे पद्मदुर्गाचा, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे. तुम्ही नक्की त्याच्यावरती जाऊन चेक करा तो पद्मदुर्ग किल्ला कसा आहे. आणि खूप सुंदर असा किल्ला आहे आणि मस्त एकांतातमध्ये असलेला किल्ला आहे तो तुम्ही जाऊन तिथं पाहू शकताय. जर मित्रांनो इथं राईड्सचा विचार केला तर सगळ्या राईड्स इथं अवेलेबल आहे. तुम्ही जर इथं आले तर तुम्हाला सगळ्या राईड्स इथं करता येईल. घोडागाडी आहे, खरं तर बनाना राईड्स आहे, बाकी स्पीड बोट आहे, पॅरासिलिंगसुद्धा आहे. तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही इथं येऊन बघू शकता, करू शकता. तर मित्रांनो, चला थोडंसं आपण आता फेरफटका मारू, कसं काय येतं ते सुद्धा पाहूया. आणि दुसरं तुम्हाला सांगायचं आहे की इथं हॉटेलची काय सोय आहे. तर मित्रांनो, हॉटेलची सोय अशी आहे की इथं हॉटेल जरा कमी आहे म्हणजे बाकीच्या बीचपेक्षा. तर इथं तुम्ही छानपैकी जर लवकर आले तर तुम्हाला सगळे रूम्स इथं तुम्हाला मिळून जाईल. ज्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथं बीचच्या सी फेस जे आता आम्ही राहिलो आहे तसे बीच रूम जर पाहिलं तुम्ही इथं सिंगल बेड घेतले तर तुम्हाला साधारण 1500 रुपयापर्यंत येऊन जातात. आणि जर तुम्ही डबल बेड, 3 बेड अशामध्ये घेतल्या तर 2000-2500पर्यंत तुम्हाला त्या मिळून जातात. तर इथं रूमसुद्धा थोड्याशा स्वस्त आहे, पण शनिवार रविवार असेल तर तुम्हाला नक्कीच त्या थोड्याशा महाग मिळेल. तर मित्रांनो, मी आता तिथं जाऊन विचारलं तर मला असं वाटतं रेट जी मी मागे तुम्हाला सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त रेट आहे. साधारण 300 रुपये म्हणतात ते शेअरिंग बोटमध्ये जायला. तर मित्रांनो, फायनली तुम्ही बघा, जर तुम्ही पाहिलं तर तिथं जाण्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागतो. म्हणजे तुमची एक बोटिंगची राईडसुद्धा होऊन जाते आणि मस्तपैकी तुम्ही या समुद्राच्या खरं तर एक बोटिंगचे राईड्स घेत तुम्ही त्या पद्मदुर्गावरती जाऊ शकता आणि तिथं किल्लासुद्धा अनुभवू शकता. खूप सुंदर असा किल्ला आहे. मी जो बघितलेला आहे तर आतासुद्धा माझा प्लॅन चालला आहे जायचा, पण बघू, कारण की त्या बोटीमध्ये अजून माणसं तितकी तयार झालेली नाही. तर आपण ते सुद्धा विचार करू. जर तयार झाली आपण बघू, विचार करू जायचं असेल तर. नाही तर आपण बीचचा हा भाग बघतोय. मित्रांनो, हा बीच बघा, तुम्हाला लक्षात आलं की एकदम सपाट आहे. आणि आता अजूनही तुम्हाला दुसरं सांगतो अपडेट, की आता जर तुम्ही काशीद बीचला आले तर काशीद बीचच्या बघा तुम्ही तिथल्या ज्या लाटा आहेत त्या आता कमी व्हायला लागल्या. कारण की तिथं जे जेटीचं काम चालू आहे त्याच्यामुळे संपूर्ण लाटा ज्या आहे ना त्या सगळ्या आडल्या गेल्या. एकदम नॉर्मल बीच झाला आहे. त्यामुळे तिथलं काही दिवसांनी काय होईल माहिती नाही, परंतु त्याच्यानंतर जर कुठल्या बीचला जर खरं तर वॉन्टेड येत असेल तर नक्कीच या मुरुडच्या बीचला. कारण की खूप सुंदर अशा लाटा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम सपाट असा भाग आहे, जास्त खोल वगैरे नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही इथं मस्तपैकी एन्जॉय करू शकता या बीचवरती सुद्धा. आणि दोन्ही ठिकाणं जवळ आहे, पद्मदुर्गसुद्धा जवळ आहे, मुरुड जंजिरासुद्धा किल्ला जवळ आहे. त्यामुळे तुम्ही एका दिवसामध्ये दोन्ही बाजूला जाऊन दोन्ही किल्ले पाहून
तुम्ही स्टेसाठी इथं संध्याकाळी येऊ शकता. आणि संध्याकाळी स्टेला आल्यानंतर काय येतं मित्रांनो, इथं मस्त एक खाऊ गल्ली आहे आणि मस्तपैकी या स्ट्रीट फूड जे म्हणतो ना, जे सगळ्यांनाच आवडतं ते इथं आहे. त्यामुळे तुम्ही इथं आल्यानंतर ना ते सुद्धा मस्त एन्जॉय करू शकताय. आणि इथं अशा बाईक राईडसुद्धा आहे ज्या तुम्ही इथं बघू शकताय. ATV बाईक, त्याच्यामुळे सुद्धा मस्त तुम्ही घेऊन फिरू शकता. याची 100 ते 150 रुपये एका राईडची किंमत आहे. आणि घोडेसुद्धा आहे आणि बाकीच्या ज्या बनाना राईड्स वगैरे आहेत त्यासुद्धा आहे अजून, मग परंतु इथं अजून आलेले दिसत नाही आहे. तर ते आले तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बसू शकताय. अजून एक बोलू का मित्रांनो, जर तुम्ही जंजिरा पाहायला येत असेल ना, तर मला असं वाटतं जंजिराबरोबर पद्मदुर्गासुद्धा पाहायला पाहिजे, जो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी खरं तर त्याचं म्हणजे मूर्त मिळवलेली अशी असा जो पद्मदुर्ग किल्ला आहे तो तुम्ही नक्की पाहावा. कारण की आपल्या खरं तर मराठ्यांचं एक शान म्हणलं तरी चालेल, जो ज्या ठिकाणी आपण खरं जात नाही आणि जायला पाहिजे. मला तरी असं वाटतं कारण की इथं आल्यानंतर तुम्ही नक्कीच पद्मदुर्ग पाहायला पाहिजे. कारण अजून एक सांगतो तुम्हाला, कारण की इथं ज्या बोटी चालतात ना मित्रांनो, त्या सगळ्या कोळी बांधवांच्या आहे. आणि जंजिराला ज्या बोटी चालतात ना त्या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या आहे. तर तुम्हीच विचार करा, आपल्या लोकांनासुद्धा रोजगार भेटला पाहिजे. आपल्या लोकांनासुद्धा इथनं काही पैसे मिळले पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपली जी मराठी लोकांची जी वास्तू आहे ती का नाही पाहावी. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच इथं आल्यानंतर ही वास्तू पाहायला नक्की जा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मुरुडच्या मच्छी मार्केटला. जर तुम्हाला इथं मच्छी वगैरे घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. या मार्केटला भेटू शकते. सकाळी 8:30ला हे मार्केट चालू होतं आणि या 8:30ला तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही या लोकल मच्छी मार्केटला तुम्ही मच्छी घेऊ शकता. हे कोळंबी 800ला 3. हे पण आहे बघा. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये अजून आत्ता तरी सध्या थोडीशी कमी आहे. सकाळच्या वेळेस जास्त असतात, तुम्ही त्यावेळेस तुम्ही इथं घेऊ शकता. आता दुपारची वेळ झालेली आहे त्यात आम्ही लेट आलो आहे. आणि हे बघा असे पॉपलेट आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आपला मुरुडचा आपला बीच. खरं तर मित्रांनो, या मुरुडच्या बीचला तुम्ही नक्की भेट द्या. खरं तर एक फॅमिली फ्रेंडली म्हणलं तरी चालेल हा बीच आहे आणि तुम्ही इथे येऊन मस्तपैकी एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दत्ता महाजकर व्लॉगला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फेसबुकच्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवरती. तोपर्यंत